थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आजची रेसिपी कुठली आहे। तर आज आपण बनवतोय बांगडा फ्राय। तर बांगडा फ्रायची रेसिपी खूप सुंदर होणार आहे। खमंग असं चविष्ट बांगडा फ्राय आपल्या होणार आहे। रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया याला काय काय साहित्य लागणार आहे ते। पण बांगडे घेतले, छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे, आतली घाण सगळी काढून घेतलेली आहे आणि वरती असे काप काढून घेतलेले आहे। तिन्ही पण बांगडे छान पाण्याने स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण असे काप काढून घेतले, कारण आतपर्यंत तो मसाला गेला पाहिजे। काय काय मसाला लागणार ते मी तुम्हाला सांगते। इथे घेतलेला आहे मीठ, चवीनुसार मीठ, गरम मसाला, धनिया पावडर, हळद आणि हे आहे मालवणी मसाला आणि थोडंसं याच्यामध्ये आपण घेतलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट। तर तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे छानपैकी मसाला आपण रेडी केलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या आतमध्ये असं छानपैकी भरून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी हे बांगडे साईडला ठेवते। बांगडे आपण साईडला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण ते एका प्लेटमध्ये छान व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे आता छान हे मध्ये आपण घेऊन हे सगळे मसाले आहेत ते एकत्र करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे छानपैकी आणि छान एकजीव करून झालं की याला बांगड्यांना आपण छान तो मसाला लावून घ्यायचा आहे। तर छान हे मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक तर लिंबू। लिंबू असेल तर लिंबूचे रस तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, किंवा मग कोकम आहे, मी कोकम भिजून घातला आहे 4-5, तर ह्या कोकमचा गर मी त्याच्यामध्ये टाकते। तर याच्यामध्ये छान आंबटपणा येतो आणि वेगळी टेस्ट येते। तर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता। तर छानपैकी असा मस्त मसाला झालेला आहे। हिरवी मिरची नसेल तर तुम्हाला लाल तिखट तुम्ही टाकलं तरी चालेल। तर मी थोडंसं लाल तिखट टाकते, त्याने छान वेगळा कलर येतो। काश्मीरी कलर वगैरे मिरची असते ना ती टाकायची, म्हणजे त्याने छान लालसर असा कलर येतो आणि छान मस्त टेस्ट पण लागते। दोन्ही घेतलं तरी चालतं किंवा मग एक कुठलाही घेतला तरी चालेल। तर छानपैकी असा मसाला छान आपला रेडी झालेला आहे। आता आपण बांगड्यामध्ये भरणार आहोत। तर इथेच मी साईडला घेते। तर बांगड्यामध्ये हे बघ असा आतपर्यंत असं भरून घ्यायचं। अगोदर आपण हे बेगांमध्ये भरू आणि मग आतमध्ये आतल्या साईडने भरूया। छान आतपर्यंत छानपैकी असं भरून घेतलेलं आहे। आता आतमध्ये भरायचं आहे। अशा प्रकारे आपण तिन्ही पण भरून घेऊया। अशा प्रकारे छान बांगडा आपल्याला मसाला लावून झालेला आहे। याला असंच मॅरिनेट करायला 15-20 मिनिट असंच ठेवायचं आहे। त्यात छान मिक्स होतो मसाला, आतपर्यंत छान मुरतो आणि त्यानंतर आपल्याला फ्राय करायचं। 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवलं होतं, तर छानपैकी रेडी झाले आहेत। आता पण याला लागणारा मसाला आहे, म्हणजे फ्रायसाठी लागणार आहे तो वर कोटिंगसाठी। तर मी रवा घेतला आहे, तांदळाचं पीठ, थोडंसं काश्मीरी मिरची, म्हणजे जास्त तिखट नसते ती, हळद, मीठ आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर कलर पण येतो आपल्या फ्राय करताना। थोडंसं लाल तिखट कलरचं वापरलं किंवा मालवणी मसाला वापरला तर त्याने थोडा वेगळी टेस्ट येते। तर छानपैकी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर
मसाला छान एकजीव करून झालेला आहे। आता आपण पॅन ठेवूया गरम करायला। त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला। तर फ्राय करताना नेहमी तेल थोडंसं गरमच हे पाहिजे, म्हणजे छान कुरकुरीत होतात। तर याच्यामध्ये छान आपण बांगडा त्या याच्यामध्ये रव्यामध्ये घोळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, जेणेकरून खुसखुशीत होतं आणि छान टेस्ट पण लागतं। तर तुमच्याकडे रवा किंवा तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरला तरी चालतं, म्हणजे रवा आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालतं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं कुरकुरीतपणा वाढतो आणि खूप छान खमंग असं होतं। तर अशा प्रकारे आपण छान तिन्ही बांगडे फ्राय करून घेऊया। कुठलीही फिश फ्राय करायची असेल तर तेल चांगलं गरम ठेवायचं स्टार्टिंगला, नंतर थोडंसं गॅस कमी करायचा। पण जेव्हा आपण फिश त्यामध्ये टाकतो तर तेल असं गरम झालेलं पाहिजे। त्याच्यामुळे काय होतं की आपली जी फिश आहे, कुठली पण फिश असते फ्रायची, तर ती छानपैकी कुरकुरीत होते। आणि नंतर मग थोड्या वेळाने ती कमी गॅसवर तळली तरी, म्हणजे फ्राय केली तरी चालतं। परफेक्ट अशी हॉटेलसारखी बांगडा फ्राय आज आपण बनवला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। सगळेजण तुम्हाला परत परत करायला मागतील आणि आवडीने खातील। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली आहे। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत।